या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. गौरव तुला परमवत्सला. नमः परममंगला गौरव तुला परमवत्सला. ध्याऊ गाऊ पूजू वाहुनी, ध्याऊ गाऊ पूजू वाहुनी, प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परमवत्सला. परममंगला गौरव तुला परमवत्सला. अगाधया सदानुभवू, अगाधया सदानुभवू, तुझ्या गौरव तुला परमवत्सला. नमः परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देई बापा, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमची काळजी घेतली. पैत देई बापा, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आमच्या जाण्या येण्यामध्ये आणि आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमचा सहाय्य करता झालास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभूचे. पवित्र देई बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. पवित्र देई बापा, आम्हा प्रत्येकाचा भार तू वाहिलेला आहेस प्रभू. तुझ्या सर्व उपकारांसाठी पवित्र देई बापा, आज या सकाळच्या समय आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो प्रभू. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आज एक वार पुन्हा येण्याची संधी तू आम्हास दिली, भक्ती करण्याची संधी दिली प्रभू. याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पवित्र देई बापा, आज तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना तू आम्हा प्रत्येकावरती दया कर. पवित्र देई बापा, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभू. तू आम्हास जाणतोस, ओळखतोस. पवित्र देई बापा, तुझं सहाय्य तू आम्हास पुरव. आम्हा प्रत्येकावर दया कर प्रभू. आम्हास धू शुद्ध कर. आणि पवित्र देई बापा, आज एक वार पुन्हा तुझी भक्ती करीत असताना, देई बापा तुझी स्तुती करीत असताना, तुझे आभार मानित असताना, पवित्र देई बापा, ती मोकळीकता तू आम्हास दे. आणि प्रभू, तुझं गौरव तू करून घे. ये प्रभू, या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती विशेष करून तू असू दे, कारण तुझी उपस्थितीच आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये आमची प्रत्येक गरज पूर्ण केल्या जाते. होय पवित्र देई बापा, आमची प्रत्येक गरज पूर्ण केल्या जाते. आज जे सर्व तुझे लेकरं आज या भक्ती मंदिरामध्ये असणार आहेत प्रभू, पवित्र देई बापा, प्रत्येकाचं तू विशेष सहाय्य कर. तुझा स्पर्श कर. शारीरिक आत्मिक आरोग्य तू दे प्रभूजे. तुझी शांती, तुझा आनंद तू दे प्रभू. जे आमचे प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यामध्ये आहे, अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव. पवित्र देई बापा, उत्तम आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत,
प्रभू त्यासही सुखरूप घेऊन ये. पैतरे बापा आमची प्रार्थना आहे प्रभू. पैतरे बापा आजची भक्ती तू विशेष आशीर्वादित कर. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. उपासना संगीतामधून जगद उद्धारक प्रभू येशूला नित्यमुखे गावे 40 नंबरचं गीत आहे. आपल्या सर्वांना येईल. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे. सेवावे करी नयनी बघावे. चित्ताने घ्यावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे. सेवावे करी नयनी बघावे. चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे. चित्ताने घ्यावे. परात्पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती. आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. भूत भव्य की वर्तमान है ज्या प्रभुच्या हाती. देह धराया लावी त्याला पतिताची प्रीती. देह धराया लावी त्याला पतिताची प्रीती. अनन्यमुचा पिता तारिता. जीवन झाला नता तत्वता. तरणीला स्वर्गता अर्पिता. तयास विसरुनी व्यर्थ कशाला लोकी भटकावे. माय सोडुनी शुद्धार्थ बाळे कोठे मी जावे. माय सोडुनी शुद्धार्थ बाळे कोठे मी जावे. चिंतामणी सोडुनी प्रस्तरा कोणी करी घ्यावे. कामधुधा सोडुनी अजेच्या मागे लागावे. कामधुधा सोडुनी अजेच्या मागे लागावे. कल्पकता सोडुनी शाल्मली शोधित ही नावे. नित्य सुधा सोडुनी शुद्धीला का स्वीकारावे. नित्य सुधा सोडुनी शुद्धीला का स्वीकारावे. सदा पाय येशूचे पुढे मान.
अन्य विषयच सुचे मना मग जीवित नच हेरुचे तया विना द्राक्षवेल तो शाखा त्याची मी मजला ठावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे जगदूतारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे चित्ताने घ्यावे. फार सुंदर रीतीने टिळक या ठिकाणी म्हणतात की जीवित नच हे रुचे तया विना. त्या परमेश्वराशिवाय मनुष्याच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ आम्हाला दिसून येत नाही. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आलेलं आहे. मनुष्य जो परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे, या मनुष्याच्या जीवनाला खरा अर्थ किंवा या जीवनाचा खरा आनंद जो गोडवा आहे तो आम्हाला केवळ आणि केवळ त्या आमच्या प्रभूमध्येच प्राप्त होतो. त्याच्याशिवाय टिळक म्हणतात की जीवित नच हे रुचे तया विना. तो प्रभू परमेश्वर देव जेव्हा आम्हा बरोबर आहे ते आमच्यासाठी पुरेसं आहे. हा परमेश्वर देव आमची सर्व काळजी घेणारा आणि आम्हाला त्याची कृपा पुरविणारा, त्याचं अगाध असं प्रेम आपल्यावरती प्रगट करणारा तो आपला परमेश्वर आहे. आणि म्हणून टिळक म्हणतात की द्राक्षवेल तो शाखा त्याची मी मजला ठावे. आम्हाला माहिती आहे की त्या वेलीमधून जर शाखा जर बाजूला पडली तर ती सुकून जाते आणि जळण्यासाठी ती त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. जोपर्यंत ती शाखा त्या वेलामध्ये आहे तिला जीवन आहे, तिला फळ आहेत, ती आशीर्वादित आहे. तुमचं आणि माझं जीवन हे परमेश्वरामध्ये अगदी त्या प्रकारचंच आहे. आणि म्हणून आम्हाला रोज आणि रोज आमच्या स्वतःला त्या प्रभू परमेश्वराच्या हातांमध्ये सोपवायचं आहे आणि त्याच्या कामाकरिता आम्हाला सिद्ध व्हायचं आहे. आणखीन एक गीत यावेळेला आपण गाऊया. आपल्या सर्वांना येईल. हात पाया हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. शरीर आपण त्या शीर्षाचे, शरीर आपण त्या शीर्षाचे. नित्य मनी वागवा, नित्य मनी वागवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभू सेनानी चला पुढे वा, प्रभू सेनानी चला पुढे वा. चला करा कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे
चालवा. पापात्म्याची मोडा सता, पापात्म्याची मोडा सता. ख्रिस्ती पण गाजवा, ख्रिस्ती पण गाजवा. प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभु संस्थापित देवाजीचे, प्रभु संस्थापित देवाजीचे. राज्य जगी वाढवा, राज्य जगी वाढवा. प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. पवित्राचा शांती मुक्तीचा, पवित्राचा शांती मुक्तीचा. मार्ग जगा दाखवा, मार्ग जगा दाखवा. प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. विमलांटी आज एक स्तोत्र वाचतील. तू मला जाणतोस, माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे माझे निर्णय बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन कर्माची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. तू मागून पुढून मला घेरिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या अवक्याबाहेर आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पडू. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंतरून केले तरी पहा तेथे तू आहेस, तेथे तू आहेस. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेईल, तुझा उजवा हात मला धरून राहील. थँक्यू. स्तोत्रसंहिता 139 मधून सुरुवातीची वचने जी आहेत ती आंटींनी आपल्याकरिता वाचलेली आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा या स्तोत्र 139 मध्ये परमेश्वर देव जो सर्व साक्षी आणि सर्व ज्ञानी आहे त्या परमेश्वराची ओळख आपल्याला करून देतो. परमेश्वर देव सर्व साक्षी आणि सर्व ज्ञानी. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की परमेश्वर हा सर्व साक्षी आहे, सर्व साक्षी म्हटल्यानंतर परमेश्वराला प्रत्येक गोष्ट माहीत आहे. त्याने ती ऐकलेली आहे, त्याने ती पाहिलेली आहे. परमेश्वराच्या दृष्टीपुढून त्याच्या दृष्टीपासून काही एक लपू शकत नाही. अगदी त्याने सृष्टी निर्माण केली तेव्हापासून तर आजच्या या दिवसापर्यंत या भूतलावरती ज्या सर्व घडामोडी घडलेल्या आहेत, मग त्या पृथ्वीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्यात, परमेश्वर देव त्या गोष्टींचा साक्षी आहे. आमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण, आमच्या जीवनामध्ये दुःखाचे क्षण,
आमच्या जीवनामधल्या चांगल्या गोष्टी, आमच्या जीवनामधल्या वाईट गोष्टी सर्व परमेश्वराला ठाऊक आहे. परमेश्वर देव हा सर्व ज्ञानी आहे. फार सुंदर दावीद यामध्ये असं म्हणतो की माझ्या मुखातून असा एकही शब्द निघत नाही की जो तुला ठाऊक नाही. आमचा प्रत्येक विचार, आमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा परमेश्वर देव बापाला माहीत आहे. तुम्ही आणि मी धन्य आहोत की तो परमेश्वर ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, तो परमेश्वर ज्याने मनुष्याला निर्माण केलेला आहे, तो एक जिवंत परमेश्वर आज त्याची भक्ती करण्याकरिता, त्याची उपासना करण्याकरिता आपण या ठिकाणी आहोत. आपण धन्य आहोत कारण त्याची ओळख आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, त्याला अधिक आणि अधिक जवळून आम्हाला ओळखता येईल, त्याच्या अधिक आणि अधिक जवळ आम्हाला जाता येईल प्रियांनो. आणि जेवढं आम्ही परमेश्वराच्या जवळ जातो तेवढं अधिक आम्ही त्याला समजून घेतो, जेवढं अधिक आम्ही त्याला समजतो तेवढे अधिक त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवता येतात. आणि म्हणून रोज आणि रोज त्या परमेश्वराच्या समोर आपल्या स्वतःला आपण घेऊन जाऊया, त्याच्या हातांमध्ये आपल्या स्वतःला आपण सोपवूया. प्रियांनो, परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वाद. परमेश्वर देवबापाचे आभार मानूया, जो परमेश्वर सर्व साक्षी, सर्व ज्ञानी आहे, ज्याला तुमचं आणि माझं जीवन माहीत आहे. त्या परमेश्वर देवबापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण परमेश्वर देवबापाचे आभार मानूया. सर्वांना ख्रिस्तात सलाम. ह्या पवित्र रविवारी आपण इथं सर्वजण जमलेलो असताना परमेश्वराची स्तुती करू, त्याला गौरव देऊ. पहिलं गीत आपण गाणार आहोत, उपासना संगीत गीत क्रमांक 113, येशूचे नाम आवडे. येशूचे आवडे ते भयवारी ते प्रिय गोड केवडे ते शांत ठेवी ते. येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो, स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. येशू स्वर्गाला त्यातुनी पृथ्वीवरी आला, घेऊनी दाखवी प्रेमाला. येशूने तारिले ऐसे विश्वास लो, स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता, दुःखास झाला शोषिता जे न्याय वर्णिता. येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो, स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. येशू मृत्यूला जिंकुनी
जिवंत झाला, तो सकला उठवूनी देईल मुक्तीला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. किती जण आनंदी आहे आज? हॅलो चेक हॅलो. कारण बायबल सांगते फिलिपियकरास पत्र 4 अध्याय आणि 4 वचन, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. दुसरं गीत आपण गाणार आहोत, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा, पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे. बोलो, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे, एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. बोलो बोलो, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में.
तिसरं गीत आपण गाणार आहोत, ए मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. La 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 ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी. ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. ला 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 La 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 la. गम के बादलों का छाया अंधेरा था, ओ तूने आकर मुझे जीवन दीप दिया. गम के बादलों का छाया अंधेरा था, ओ तूने आकर मुझे जीवन दीप दिया. तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी. है मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. La 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 la. जीवन के राहों पर ना मैं चल पाऊँ, दे सहारा मुझे तेरे संग जाऊँ. जीवन के राहों पर ना मैं चल पाऊँ, दे सहारा मुझे तेरे संग जाऊँ. तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी. है मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी. यीशु
मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। ला 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 la 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 la. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी बायबलमधून एक वचन वाचतो. स्तोत्रसंहिता 20 अध्याय 7 वचन. कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. चौथं गीत आपण गाणार आहोत. ना रथ ना घोडे हे गीत आपण गाणार आहोत. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। ना रथ ना घोड़े, ना रथ ना घोड़े विजय दिलाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बचे से फिर वो ही बलवान को मारता है। उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बचे से फिर वो ही बलवान को मारता है। दाऊद जैसे गोलियत, दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी। शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी। शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। यीशु नाम में हमको, यीशु नाम में हमको बढ़ते जाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम पाएंगे।
मिलकर गाएंगे। पैगाम मोहब्बत का घर घर पहुंचाएंगे, नफरत को भी हम प्यार से जीत दिखाएंगे। पैगाम मोहब्बत का घर घर पहुंचाएंगे, नफरत को भी हम प्यार से जीत दिखाएंगे। यीशु आने वाला, यीशु आने वाला सबको बताएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे, हम फतह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे, हम फतह पाएंगे, हम फतह पाएंगे। आपण प्रार्थनेस जात असताना पाचवं गीत आपण गाणार आहोत, मैं हाथ उठाकर गाऊंगा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह, यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मौत से बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। मौत से बचाया तूने, जीवन नया है दे दिया।
दिया, करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। खरंच देवबाप्पा, तुझं नाव सर्वात उंच आहे देवप्पा. देवप्पा, ह्या रविवारी देवप्पा आम्ही तुझ्या मंदिरात जमलेलो असताना देवप्पा, देवप्पा आम्हाला तू मागील आठवड्याभर तू सांभाळलंस देवप्पा, म्हणून तुझे उपकार मानतो देवप्पा. देवप्पा, आज जो काही संदेश पाळकसाहेब आम्हाला सांगणार आहे देवप्पा, तो समजण्यास आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर देवप्पा. जे देवप्पा लोक रस्त्यात येत आहे देवप्पा, चर्चला येण्यासाठी येत आहे देवप्पा, त्यांचा प्रवास तू सुखरूप कर देवप्पा. सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर देवप्पा. तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर देवबापाच्या वचनाकडं आम्ही लक्ष लावत असताना गांभीर्याने त्याकडं लक्ष लावणं आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. कारण परमेश्वराचा एक शब्द जो आमच्या कानापर्यंत, आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतो, तो आमचं संपूर्ण जीवन बदलून टाकण्याकरिता पुरेसा ठरतो प्रियांनो. आणि ती वेळ, ती घटका आमच्या जीवनामध्ये कधी येईल हे कोणाला सांगता येत नाही. प्रत्येक समय जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन ऐकायला बसतो प्रियांनो, आज माझ्यासाठी त्या ठिकाणी काय आहे, आज माझा परमेश्वर देव त्याच्या वचनांमधून मला कोणता बोध करतो, मला काय शिकायला मिळतं, माझी कोणती उणीव माझ्या समोर येते, माझ्यामध्ये काय सुधारणुकीकरिता आज प्रभू इच्छा करत आहे, या प्रकारे प्रियांनो ज्यावेळेस आम्ही वचनाकडं गांभीर्याने लक्ष लावतो प्रियांनो, ते आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरतं, ते आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरतं. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचं वचन आपण ऐकत असताना आपल्यामुळं इतरांना अडखळण होणार नाही याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. या महिन्यामध्ये कोणत्या 2 पुस्तकांवर मनन करीत आहोत आपण? नहूम आणि सफन्या. मला असं वाटतं 2-2 वेळेस तरी वाचून झाले असतील नहूम आणि सफन्या. नहूमच्या पुस्तकावर आपण मागच्या रविवारी विचार केला. नहूमचं पुस्तक ज्याला यवनाच्या पुस्तकाचं पूरक किंवा यवनाच्या पुस्तकाशी जोडून
त्याकडं पाहिल्या जातं. कारण आम्हाला माहिती आहे की यवनाच्या पुस्तकामध्ये कोणत्या शहराला संदेश आहे? निनवे शहराला. नहुमच्या पुस्तकात कोणाला संदेश आहे? निनवे शहराला. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही नहुमच्या पुस्तकाकडे पाहतो, 3 अध्यायांचं हे पुस्तक आहे. 3ही अध्याय जे निनवे शहरासंबंधाने आम्हाला पाहायला मिळतात, त्यावरती आपण मागच्या रविवारी विचार केलेला आहे. मागच्या रविवारी आपण परमेश्वर देवबापाचं वचन ऐकत असताना निनवे शहर हा विषय आपला होता. निनवे जे मोठं शहर आहे, ते शहर आहे ज्या शहराला योनाच्या मार्फत जेव्हा परमेश्वराचा संदेश मिळाला तेव्हा त्यांनी पश्चाताप केला, त्यांचं जीवन त्या ठिकाणी वाढलं. परंतु फार लवकर निनवे शहर जे आहे पुन्हा पापांकडं, परमेश्वराकडं न आवडणाऱ्या गोष्टींकडं हे शहर वळलं. आणि मग नहुमच्या माध्यमातून परमेश्वराने त्यांच्या न्यायाचा, त्यांच्या नाशाचा जो संदेश आहे तो त्यांच्यापर्यंत पाठवलेला आहे. आणि मग आम्हाला माहिती आहे की या अश्शूरी लोकांचा बाबेली लोकांनी कसा संहार त्या ठिकाणी केलेला आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळणारी ही जी संधी असते, जी निनवे शहराला मिळाली, ती देवाची कृपा म्हणून आम्हावरती असते. आणि मग जेव्हा आमच्या जीवनामधून परमेश्वराच्या कृपेचा गैरफायदा घेतला जातो, मिळालेल्या संधीकडं दुर्लक्ष केल्या जातं, त्यानंतर मात्र मग न्याय हा निश्चित ठरलेला आहे. मग तो कोणीही असो, त्याला परमेश्वराच्या न्यायाला सामोरे जावं लागते. आणि संधी मनुष्याकडे कुठपर्यंत आहे त्याची एक विशिष्ट मर्यादा देखील ठरलेली आहे. वेळ निघून गेल्यानंतर मग आम्ही काही करू शकत नाही. त्यांना वचन सांगतं, माती तुझी स्तुती करेल काय. आम्हाला संधी तोपर्यंतच आहे जोपर्यंत आमचा श्वास सुरू आहे. माती परमेश्वराची स्तुती करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला जी संधी आहे ती तोवरच आहे जोपर्यंत आमचा श्वास सुरू आहे. घाबरवत नाही, परंतु कोणाला माहिती आहे का की कोणाचा श्वास कधी थांबेल? कोणाला सांगता येतं? कोणाला सांगता येत नाही. पण तुम्ही आणि मी फार धन्य आहोत, माहिती आहे का? कारण आम्हाला त्या गोष्टीची भीती नाही. आपल्याला त्या गोष्टीची भीती नाही. ज्या गोष्टीची भीती, ज्या गोष्टीचं दुःख जग करतं, शोक करतं, आम्हाला त्या प्रकारचा दुःख करण्याची, शोक करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला मात्र तयार राहायचं. आणि म्हणूनच वचन सांगतं, आजचा दिवस उद्याचा दिवस नाही. आजचा दिवस हा तारणाचा दिवस आहे. ही आमच्यासाठी संधी आहे जी आम्हाला साधून घ्यायची असते. कारण मग वेळ निघून गेल्यानंतर आम्ही कितीही काहीही केलं तरी त्याचा एकही परिणाम होत नाही. या प्रकारे मागच्या रविवारचा जो संदेश आहे तो थोडक्यामध्ये मी त्याचा सार जो आहे तो तुम्हाला सांगितला. नहुमच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय वचन 4 वाचा बरं. नहुमचं पुस्तक 2रा अध्याय आणि वचन 4. रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत, सडकांवर ते एकमेकांवर आदळत आहेत, ते मशालीसारखे दिसत आहेत, ते विजेसारखे धावत आहेत. ह्या वचनाकडं पाहत असताना पुष्कळांचं असं म्हणणं आहे, पुष्कळ अभ्यासक जे आहे ते ह्या प्रकारे म्हणतात की ह्या वचनामध्ये जे नहुमनी जेव्हा ते लिहिलं, जेव्हा त्याची नोंद घेतल्या गेली, तो काळ आणि आजचा काळ पुष्कळ अंतर आहे. परंतु ह्या वचनामध्ये पुष्कळदा जे अभ्यासक आहेत त्यांना वर्तमान काळातील जी वाहनं आहेत, आधुनिक गाड्या ज्या आहेत त्या त्यांना तिथं दिसतात. आपल्यापैकी कोणाला दिसतात का? है ना? ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत. बेफाम म्हणजे ज्यांच्या वेगाला काही मर्यादाच नाही, फास्ट अगदी. आणखीन असं म्हटलेलं आहे की ते एकमेकांवर आदळत आहेत.
आणखीन असं म्हटलेलं आहे की ते मशालीसारखे दिसत आहेत, ते विजेसारखे धावत आहे. आजची जी स्पीड आहे, ज्या गाड्या आपण भरधाव वेगाने पाहतो, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की या वचनामध्ये नहुमनी तेव्हाच त्या गोष्टी पाहिल्या आणि त्या ठिकाणी नमूद करून ठेवल्या, ज्याला आपण भविष्यवाणी ज्याला आपण म्हणू शकतो की भविष्य काळामध्ये मनुष्याची गती किती वाढणार आहे, मनुष्याची स्पीड किती वाढणार आहे, हे तेव्हाच त्या ठिकाणी नहुमने पाहिलं. परंतु हे ओढून ताणून आणल्यासारखं ते आहे. तुम्हाला एक आयडिया असावी म्हणून हे जे एक वचन आहे ते तुमच्यासाठी मी वाचलेलं आहे. आज सफण्याचं पुस्तक आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. सफण्याचं जे पुस्तक आहे ते आपण आपल्या पुढं काढूया. या आपले डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. आज पुन्हा एक वार जेव्हा आम्ही तुझ्या वचनांकडं आमचं लक्ष लावलेलं आहे, पवित्र देव बापा तुझी उपस्थिती विशेष आम्हामध्ये असू दे. तुझ्या उपस्थितीमध्ये तू आमच्यासोबत बोल, आम्हास बोध कर. पवित्र देव बापा आमची सुधारणूक कर आणि परमेश्वर देव बापा तुझा मोठा आशीर्वाद आज प्रत्येकावरती तू दे. तुझे आभार मानतो, प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. सफण्याच्या पुस्तकाकडं आज आपण जाऊया आणि सफण्याच्या पुस्तकाला आपण सुरुवात करत असताना जी त्रोटक माहिती या पुस्तकाची आहे ती आपल्या समोर या प्रकारे आहे की सफण्याचं जे पुस्तक आहे त्याचा लेखक सफन्या आहे. हे पुस्तक त्याने अंदाजे ख्रिस्तपूर्व 630 मध्ये लिहिलेलं आहे. या पुस्तकाचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे परमेश्वराचा दिवस. सफन्याचं पुस्तक तुम्ही ज्यावेळेस वाचता तेव्हा तुम्हाला प्रामुख्याने काय वाचायला मिळेल तर परमेश्वराचा दिवस तुम्हाला वाचायला मिळेल. मग परमेश्वराचा दिवस काहींसाठी तो न्यायाचा दिवस आहे तर काहींसाठी तो तारणाचा दिवस आहे. परमेश्वराचा दिवस त्याविषयी तुम्हाला यामध्ये प्रामुख्याने वाचायला मिळतं. सफन्या हे असं पुस्तक पवित्र शास्त्रामधलं आहे की जे परमेश्वराच्या दिवसासंबंधाने बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगतं. परमेश्वराच्या दिवसाची वाट आपणही पाहत आहोत. परमेश्वराचा दिवस, त्याच्या येण्याची वाट तुम्ही आणि मी देखील पाहत आहोत. त्या परमेश्वराच्या दिवसासंबंधाने बऱ्याचशा गोष्टी या सफन्याच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. सफन्या या नावाचा जो अर्थ आहे एक अर्थ असा तो नाही आहे, मूळ हिब्रू आहे, हिब्रूमधून हे नाव आहे. परंतु या नावाचा एक अर्थ असा आहे की परमेश्वर संरक्षण करतो आणि त्याच वेळेला त्याच्या नावाचा आणखीन एक अर्थ आहे आणि तो म्हणजे परमेश्वर दृष्टी आड होतो. परमेश्वर दृष्टी आड होतो, परमेश्वर संरक्षण करतो आणि परमेश्वर दृष्टी आड होतो. या प्रकारे या सफन्याच्या नावाचा अर्थ आहे. 2 संदेश प्रामुख्याने या सफन्याच्या पुस्तकात आहे. मूळ संदेश आहे परमेश्वराचा दिवस. मग हा जो परमेश्वराचा दिवस आहे, जे दुष्ट आहेत, जे दुर्जन आहेत, जे अवाज्ञा करणारे लोक आहेत, जे मूर्तींकडे वळणारे लोक आहेत, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी हा न्यायाचा दिवस आहे. त्या दिवशी कोणाचीही गय केल्या जाणार नाही. परमेश्वराचा न्याय त्या लोकांवरती असेल. बऱ्याचदा लोक जे आहे ते या गोष्टीची वाट पाहत होते की परमेश्वराचा दिवस येईल आणि मग तो आम्हाला सर्वांवरती विजय देईल आणि आम्ही एक विजयी राष्ट्र म्हणून आम्ही असणार. परंतु सफन्या त्या ठिकाणी लोकांना सांगतो की हा जो परमेश्वराचा दिवस येणार आहे त्या दिवशी मग कुठलाही दुर्जन, कुठलाही दुष्ट जो आहे त्याचा टिकाव लागणार नाही. आणि हे फक्त इतर राष्ट्रांसाठीच नाही तर हे यहुदा, हे इस्रायल आणि जे सर्व अवतीभोवतीचे राष्ट्र आहे, मग तो कोणीही असो, त्यांच्यावरती हा परमेश्वराचा न्याय येईल. हा एक संदेश विषय यामध्ये आहे. आणि त्याच वेळेला हा परमेश्वराचा दिवस, जे त्याचे लोक आहेत, जे परमेश्वराचं भय बाळगणारे आहेत,
जे परमेश्वराचा आदर करणारे लोक आहेत त्यांच्याकरिता एक मोठी आशा घेऊन येणारा हा दिवस आहे, तारणाचा तो दिवस आहे. या प्रकारे सफन्याच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या 3 अध्यायांमध्ये या आशयाचा विषय किंवा अशा प्रकारचे संदेश तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासासाठी तुमच्या समोर येतात. परमेश्वराचा दिवस हा न्यायाचा दिवस आहे. परमेश्वराचा दिवस हा तारणाचा दिवस. या प्रकारे यामधलं मुख्य वचन जे आहे ते सफन्या 1 आणि 12. सफन्या 1 आणि 12 हे जे आहे हे मुख्य वचन या पुस्तकामधलं आहे. परमेश्वराच्या न्यायाच्या संदर्भात जो सर्व भाग आहे तो म्हणजे पहिल्या अध्यायापासून तर 3रा अध्याय वचन 8 पर्यंत. पहिला अध्याय, 2रा अध्याय आणि 3ऱ्या अध्यायाची पहिली 8 वचने ही सर्व न्यायाचा भाग त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी यहुदावर न्याय, इस्रायलावर न्याय, अवतीभोवतीचे जे राष्ट्र आहेत त्यांच्यावरती परमेश्वराचा न्याय, या प्रकारे तुम्हाला वाचायला मिळेल. आणि मग 3रा अध्याय वचन 9 पासून तर पुढची जी वचने आहेत त्या वचनांमध्ये आम्हाला तारणाच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आज आपलं जे लक्ष आहे ते आपण या 2ऱ्या भागावरती आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. आणि म्हणून आपला आजचा विषय आहे की परमेश्वराचा दिवस आणि तारण. परमेश्वराचा दिवस आणि तारण. अवशेष जे लोक आहेत, जे लोक राहिलेले आहेत, ज्यांनी स्वतःला आपल्या अवतीभोवतीच्या राष्ट्रांच्या दुष्टतेपासून सांभाळून ठेवलं, ज्यांनी परमेश्वराचं भय बाळगलेलं आहे, त्या लोकांसाठी हा तारणाचा दिवस म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आज त्यावरती आपण मनन करीत आहोत. मग या परमेश्वराच्या दिवसाकडं आपण पाहत असताना, या तारणाकडं आपण पाहत असताना सफन्या आमच्यासमोर काय ठेवतो? तो पुनर्स्थापना आणि शुद्धीकरणाचा दिवस किंवा ती प्रक्रिया तो आमच्या समोर ठेवतो. 3रा अध्याय वचन 9 ते 13 पर्यंत कोणीतरी वाचा. सफन्याचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 9 ते 13 पर्यंत. तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एक चित्ताने करतील. कुशाच्या नद्यापलीकडून ते माझ्या उपासकांना आणतील. ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणतील. ज्या ज्या बाबतीत तू माझ्या विरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसात तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही. कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीच्या अभिमान धरणाऱ्यांना तुझ्यातून नाहीसे तसे करीन. माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस. मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रद्धा ठेवतील. इस्रायलाच्या अवशिष्ट जण काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीवा आढळायची नाही. ते चरतील व विश्रांती मिळवतील. कोणी त्यांना भेडसावणार नाही. ओके, थँक्यू. आता या ठिकाणी पहा, पुनर्स्थापना. पुनर्स्थापना हा शब्द कळतो आपल्या सर्वांना. पुनर्स्थापना किती जणांना कळतो? पुनर्स्थापना. बरं, किती तरुण लेकरांना हा शब्द कळतो? पुनर्स्थापना. तरुणांचे चेहरे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की यांच्यासाठी हा शब्द थोडासा कठीण असावा. पुनर्स्थापना काय इंग्लिशमध्ये काय शब्द आहे त्याला? पुन्हा स्थापित करणे, रिइस्टॅब्लिशमेंट है ना. पुन्हा एक नवीन सुरुवात, पुनर्स्थापना. परमेश्वराचे लोक जे वेगवेगळ्या ठिकाणी पांगलेत, विखुरले गेले, देवाच्या लोकांनी देवाविरुद्ध आचरण केलं आणि त्याचा परिणाम म्हणून जे शत्रू राष्ट्र त्यांच्यावरती बलाढ्य ठरले, ज्यांनी या लोकांना
बंदी करून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले, असे परमेश्वराचे पांगलेले लोक जे आहेत ना, परमेश्वर म्हणतो की मी त्यांना त्या दिवशी पुन्हा एकत्र करेल, त्यांना एकत्र आणेल. ते जरी विखुरलेले आहेत, जरी ते पांगलेले आहेत, परंतु तो म्हणतो की मी त्यांना एकत्र करेल. वचन 10 मध्ये तुम्हाला त्या संबंधाने पाहायला मिळतं की परमेश्वर म्हणतो त्यांना घेऊन येतील, त्यांना एकत्र आणतील. त्या दिवशी काय होईल? हा परमेश्वराचा दिवस येईल तेव्हा काय होईल? देवाच्या लोकांची पुनर्स्थापना त्या ठिकाणी होणार आहे. काय होईल आणखीन त्या दिवशी? तर वचन 12 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो नम्र व गरीब लोक परमेश्वराच्या नावावरती त्या ठिकाणी श्रद्धा ठेवतील. वचन 12 ज्यावेळेस तुम्ही वाचता, परमेश्वर म्हणतो की जे नम्र आहेत, जे दीन आहेत, हे लोक मी त्या राज्यामध्ये ठेवणार. आणि हे लोक काय करतील? हे परमेश्वराच्या नावावरती श्रद्धा ते ठेवतील. त्या लोकांना त्या ठिकाणी विश्रांती मिळेल आणि कोणी त्यास भीती दाखवणार नाही, त्यांना कशाची भीती वाटणार नाही. तुम्ही अनुभव घेऊन पहा. पुष्कळदा तरुण लेकरं जी असतात ती शिक्षणाच्या संदर्भात आपल्या घरून दुसरीकडं वेगळ्या ठिकाणी जातात. बऱ्याच जणांना ते फार सोपं होतं, परंतु बऱ्याच जणांना ते कठीण असतं. भीती वाटते, कधी आपण घरातून बाहेर गेलेलो नसतो आणि मग नवीन ठिकाणी नवीन लोक, नवीन सगळं, पुष्कळदा भीती वाटते. देवाचे लोक त्यांच्या भूमीमधून, जी भूमी परमेश्वराने त्यांना दिली होती, ज्या ठिकाणी ते जणू काही त्या सेफ झोनमध्ये, त्या कम्फर्ट झोनमध्ये ते होते, त्या ठिकाणाहून त्यांना काढण्यात आलं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं. आणि अशा ठिकाणी ते असताना त्यांच्या जीवनाचा विचार करा, त्यांच्या मनस्थितीचा विचार करा. त्या सर्व स्थितीमधून परमेश्वर म्हणतो की मी त्यांना परत घेऊन येईल, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी मी स्थापित करेल. आणि त्या ठिकाणी ते स्थापित झाल्यानंतर त्या ठिकाणी ते माझ्यावरती विश्वास ठेवतील, माझ्यावरती त्यांची श्रद्धा असेल, त्यांना त्या ठिकाणी विश्रांती मिळेल. विश्रांती त्यांना मिळेल. विश्रांतीच नव्हे तर आणखीन त्यांना कोणीही भीती दाखवणार नाही, कोणाचं भय त्यांना राहणार नाही. पुनर्स्थापना या प्रकारे या लोकांसाठी पुनर्स्थापनेचा जो संदेश आहे परमेश्वराच्या दिवसा संबंधाने, तो सफन्या त्या ठिकाणी त्यांना देतो. आणखीन काय त्या ठिकाणी होणार आहे? तर शुद्धीकरण जे आहे, शुद्धीकरण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. असं म्हटलेलं आहे वचन 11 मध्ये की उन्नतीचा अभिमान धरणारे त्यांच्यामध्ये नसतील, तोरा मिळवणारे त्यांच्यामध्ये नसतील. ज्या लोकांना स्वतःच्या उन्नतीचा अभिमान आहे, जे लोक त्या ठिकाणी गर्विष्ठ झालेले आहेत, ज्या लोकांना परमेश्वराकडून मिळालेली स्वस्थता किंवा ज्यांनी परमेश्वराकडून मिळालेल्या गोष्टी जाणल्या नाहीत, तर ते त्यांच्या स्वबळावर, स्वबुद्धीवर वाढण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना आपल्या उन्नतीचा अभिमान होत आहे, जे तोरा मिळवत आहेत, जे गर्विष्ठ झालेले आहेत, परमेश्वराचं वचन सांगतं वचन 11 मध्ये की ते तुमच्यामध्ये नसणार. शुद्धीकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. असे लोक परमेश्वर म्हणतो त्यांच्यामधून मी काढून टाकेल, ते त्यांच्यामध्ये राहू शकणार नाही. दुर्जन नीतिमानाच्या उभे राहू शकणार नाही, ते त्या ठिकाणी टिकाव धरू शकणार नाही. नीतिमानांची जी वस्ती आहे, परमेश्वराचे लोक जे आहेत, त्यांच्यामधून अशा प्रवृत्तीच्या लोकांना परमेश्वर म्हणतो की मी काढून टाकेल, ते त्यांच्यामध्ये नसतील. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये वचन 13चा पहिला भाग जो आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ते कुठलंही अनिष्ट, कपट आणि लबाडी ते करणार नाही. ज्या लोकांची पुनर्स्थापना मी करत आहे त्यांच्यामध्ये अशा प्रवृत्तीचे लोक नसणार. ते कधीही कपट करणार नाही, ते लबाडी करणार नाही, ते कुठल्याही प्रकारचं अनिष्ट त्या ठिकाणी करणार नाही. आणखीन त्या ठिकाणी वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे की शुद्ध
आणि सेवेसाठी सज्ज असे ते लोक असतील. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. शुद्ध आणि सेवेसाठी सज्ज. वचन 9 एकदा वाचा परत. 3 अध्याय वचन 9. तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्यांच्या नावाचा धावा एक चित्ताने करतील. परमेश्वर देवबापाचं वचन या ठिकाणी सांगतं या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये की मी त्यांना शुद्ध वाणी देईल. ते माझी सेवा घडावी म्हणून एक चित्ताने धावा करतील. प्रियांनो, ज्यावेळेस मी या वचनाकडे पाहत होतो ना, त्यावेळेला मला नवीन कराराची आठवण त्या ठिकाणी झाली. आणि या वचनाकडं पाहत असताना मला पेंटेकॉस्टचा जो दिवस आहे तो दिवस मला त्या ठिकाणी आठवला. काय आहे, काय घडलं पेंटेकॉस्टच्या दिवशी? पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे शिष्य एक चित्ताने प्रार्थना करीत होते. त्या माडीवरच्या खोलीत ते सर्व एक चित्ताने प्रार्थना करत होते. काय झालं त्यांच्यावरती? पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला आणि ते वेगवेगळ्या भाषांमधून ते लोक त्या ठिकाणी बोलू लागले. वेगवेगळ्या भाषांमधून ते लोक त्या ठिकाणी बोलू लागले. एक नवीन भाषा, शुद्ध वाणी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि कशासाठी ते त्या ठिकाणी एकत्र जमलेले होते? कशासाठी? कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी बनायचे होते. त्यांना जी सेवा करायची होती त्या सेवेकरिता ते एक चित्ताने धावा करत होते. आणि परमेश्वराने त्यांना ती शुद्ध वाणी जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी दिली. आता वर्तमान काळामध्ये या अन्य भाषेला घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे मत आम्हाला पाहायला मिळतात. या अन्य भाषेला घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आम्हाला पाहायला मिळतात. या अन्य भाषेला घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे मत आम्हाला पाहायला मिळतात. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही अशा प्रकारच्या वादविवादात्मक गोष्टींमध्ये फसण्यापेक्षा आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देणे, त्याची सेवा करणे याकडं आमचं लक्ष असणं जास्त गरजेचं आहे. त्यावरती आमचा भर असायला पाहिजे. अन्य भाषेचा विषय निघाला म्हणून पुन्हा एकदा या गोष्टीची आठवण करून देतो की अन्य भाषा ही वैयक्तिक उन्नतीसाठी आहे. ती भाषा बोलण्याचे नियम पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्या नियमांच्या अधीन राहून वैयक्तिक उन्नतीकरिता या भाषेचा वापर ज्याला दान असेल त्याने करावा. परंतु आज परिस्थिती ही बदललेली आहे. या भाषेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि फुटी आम्हाला पाहायला मिळतात. परंतु या वचनाकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो की सफन्या परमेश्वराच्या दिवसासंबंधाने बोलत आहे. परमेश्वराचा दिवस. आता परमेश्वराचा दिवस जो आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला पाहता येईल. परमेश्वराचा दिवस है ना, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझी वेळ अजून आली नाही. ती घटका अजून आली नाही. प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या घटके संबंधात बोलत असेल? प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या वेळे संबंधात बोलत असेल? आम्हाला माहिती आहे की त्या वधस्तंभाविषयी तो बोलतोय. तो वधस्तंभाचा दिवस जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आमच्या पाप क्षमेचा जणू काही तो दिवस आहे. आमच्या शुद्धीकरणाचा जणू काही तो दिवस आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. त्या पवित्र आत्म्याचं या जगामध्ये येणं हा तो दिवस आम्ही पाहू शकतो. कारण या दिवसापासून मंडळी आणि मंडळीच्या माध्यमातून जगामध्ये एक नवीन काम, एक नवीन सुरुवात आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं की मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन आणि ते परमेश्वराची सेवा घडावी म्हणून एक चित्ताने धावा करतील. परमेश्वराची जर सेवा करायची आहे तर गुडघ्यांवरती येऊन एक चित्ताने त्याच्याकडं आपली दृष्टी लावणे आणि त्याच्याकडून ते ज्ञान, ते मार्गदर्शन आणि ते सामर्थ्य घेऊन आम्हाला जगामध्ये जायचं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आम्ही या जगामध्ये त्याचे साक्षी होऊ शकत नाही. त्याची सेवा करणं हे सोपं नाही प्रियांनो. शुद्ध वाणी देईल. आता
आम्हाला या ठिकाणी आणखीन फार सुंदर आहे की भाषेच्या संदर्भात या ठिकाणी तो बोलत आहे, वाणीच्या संदर्भात तो या ठिकाणी बोलत आहे. मग आम्हाला बाबेलचा बुरुज आठवतो का? काय झालं बाबेलचा बुरुज? लोक एकत्र झाले, गर्विष्ठ मनाने फार मोठा बुरुज बांधण्याचा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आणि योजना केली यासाठी की आमची पांगापांग होणार नाही. गर्विष्ठ बुद्धीने त्या ठिकाणी लोक एकत्र आले आणि त्या ठिकाणी काय झालं? भाषेचा गोंधळ झाला. भाषेचा गोंधळ झाला आणि लोक त्या ठिकाणाहून पांगलेत. तुम्ही लक्षात घ्या की ज्यांची भाषा समजली ते लोक एका बाजूला आले आणि त्या प्रकारच्या भाषा त्या प्रकारचे ग्रुप झाले आणि मग ते पृथ्वीवरती विखुरले. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या लोकांनी त्यांची वस्ती त्या ठिकाणी केली. प्रियांनो, पेंटेकॉस्टच्या दिवशी देखील काय घडलं? पेंटेकॉस्टच्या दिवशी देखील पवित्र आत्मा आला, लोक वेगवेगळ्या भाषांमधून बोलू लागलेत, परंतु ती भाषा यरुशलेममध्ये असणाऱ्या लोकांना समजली. हे लोक परमेश्वराचं महात्म्य, त्याची महिमा वर्णन करत आहेत, त्याची स्तुती करत आहेत. हे लोकांना त्यांच्या भाषेमध्ये समजलं. बाबेलच्या बुरुजाकडे तुम्ही पहा, लोक विखुरले गेलेत, लोक पांगलेत, परंतु पेंटेकॉस्टच्या दिवशी जे घडलं त्या दिवशी याच भाषांच्या माध्यमातून लोक एकत्र आलेत. लोक त्या ठिकाणी एकत्र आलेत. मंडळीमध्ये लोक त्या ठिकाणी एकत्र आले. पेत्राने भाषण दिलं आणि 3000 लोकांची भर जी आहे ती त्यांच्यामध्ये पडली. एकदा जेव्हा वेगवेगळ्या भाषा झाल्यात, लोक पांगलेत, परंतु जेव्हा पुन्हा परमेश्वर देई बापाने त्याच्या आत्म्याला शिष्यांवरती ओतलं, लोक पुन्हा त्या ठिकाणी एकत्र आलेत. प्रियांनो, मंडळीमध्ये लोक एकत्र आलेत. लोकांनी वेगवेगळी भाषा त्या ठिकाणी ऐकली. भाषा, वाणी जेव्हा परमेश्वराच्या हातांमध्ये आहे, परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहे, प्रियांनो, फार मोठं बळ आणि फार मोठं सामर्थ्य त्यामध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी बोलतो, तुम्ही मराठीत बोला, तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, तुम्ही हिंदीमध्ये बोला, तुम्ही तामिळमध्ये बोला, तेलुगूमध्ये बोला, ज्या कुठल्या भाषेत तुम्हाला बोलायचं त्या भाषेत तुम्ही बोला. तुम्हाला जर स्वर्गीय भाषा येत असेल तर स्वर्गीय भाषेतही बोला, परंतु आपली वाणी, आपली जीभ परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये असू द्या. कारण ते ठरवेल की तुमच्या बोलण्याने लोक विखुरले जातील की लोक एकत्र बांधल्या जातील. हे त्याच्यावरती अवलंबून आहे प्रियांनो, हे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की परमेश्वर त्या ठिकाणी सफन्याच्या माध्यमातून हा संदेश त्या ठिकाणी देत आहे की त्या दिवशी काय होईल, तर त्या दिवशी मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईल आणि ते एक चित्ताने माझा धावा करतील. त्या दिवशी लोकांना जो आहे तो परमेश्वराबरोबर आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल. 3 अध्याय वचन 14 पासून 17 पर्यंत वाचा. सियोन कन्ये उच्च स्वराने गा, हे इस्रायला जय जयकार कर. यरूशलेम कन्ये मनपूर्वक उल्हास व उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे. इस्रायलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तुला पुन्हा पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. त्या दिवशी यरूशलेमेस म्हणतील, हे सियोने भिवू नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणारा वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहते. तुझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराच्या दिवशी परमेश्वराबरोबर आनंद आहे. कोणासाठी? ज्यांना त्या दिवशी तारणाचा अनुभव आहे किंवा ज्या लोकांची पुनर्स्थापना त्या ठिकाणी केल्या जात आहे. सफन्या म्हणतो की तुम्ही उंच स्वराने गा, जय जयकार करा, मनपूर्वक उत्साह, उल्हास, उत्सव तुम्ही त्या दिवशी करा. कारण
परमेश्वराने त्यांचा दंड दूर केला आहे. कशासाठी आनंद आहे, कशासाठी उल्हास आहे? कारण त्यांना पुन्हा एक वार त्या जागेमध्ये स्थापित करण्यासाठी आणलेला आहे. त्यांचा जो दंड होता, त्यांच्यावरचा जो भार होता, तो दूर करण्यात आलेला आहे. भार, दंड पुष्कळदा आम्ही आमच्या जीवनामध्ये तो वाहत राहतो. पुष्कळदा ते ओझ आम्ही वाहून नेत राहतो. प्रियांनो, आमची आवश्यकता आहे की आम्ही आमचा तो भार परमेश्वरावरती टाकून द्यावं. आम्ही आमचं ओझ परमेश्वरावरती टाकून द्यावं. त्याने दंड दूर केला आहे, शत्रूंचे निवारण केले आहे. परमेश्वर सोबत आहे आणि अरिष्टाची भीती त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही आनंद करा, उल्हास करा, जय जयकार करा. हा परमेश्वर देव जो आहे, हा वीराप्रमाणे तो तुमच्या सोबत आहे. वीराप्रमाणे हा शब्दप्रयोग या ठिकाणी का करण्यात आलेला असावा बरं? त्या परिस्थितीमध्ये या शब्दप्रयोगाचं एक फार विशेष महत्त्व आम्हाला दिसून येतं. राष्ट्र म्हटल्यानंतर त्याच्या अवतीभोवतीच्या राष्ट्रांपासून त्यांना नेहमी धोका आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून ते आता पुन्हा स्थापित झालेले असताना, ते पुन्हा परमेश्वराने त्यांना एकत्र आणलेलं असताना, आता परमेश्वर देव वीराप्रमाणे त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांना त्यांच्या शत्रू राष्ट्रांची भीती नाही, त्यांना त्यांच्या भोवतालच्या राष्ट्रांची भीती नाही, कारण परमेश्वर स्वतः वीराप्रमाणे म्हटलेलं आहे. एक योद्धा, एक सैनिक. प्रियांनो, परमेश्वराच्या समोर कोणाचा टिकाव लागेल? कोणाचा टिकाव लागेल? आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर परमेश्वर आमच्या सोबत आहे तर आमच्यासाठी फार मोठा आनंद आणि फार मोठा उल्हास आमच्या जीवनामध्ये आहे. प्रियांनो, कारण परमेश्वराच्या समोर तुमची चिंता, तुमची काळजी, तुमची भीती, तुमची संकट, तुमची दुःख, तुमचे आजार किंवा काही असो, ते परमेश्वरासमोर टिकाव धरत नाही. हा परमेश्वर जो आहे ना, हा वीराप्रमाणे आपल्या लोकांबरोबर राहणारा आहे. आणि ही बाब आमच्यासाठी फार मोठ्या आनंदाची बाब त्या ठिकाणी आहे. तो सोबत तर आहेच, आणखीन असं म्हटलेलं आहे की परमेश्वर या लोकांसाठी आनंद करत आहे. परमेश्वर या अवशिष्ट लोकांसाठी, या पुनर्स्थापित लोकांसाठी परमेश्वर स्वतः आनंद करत आहे. प्रियांनो, धन्य आहेत ते लोक ज्यांच्या जीवनाकडे पाहून परमेश्वराला आनंद होतो, संतुष्ट होतो परमेश्वर. ते धन्य आहेत खरंच ते लोक. आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठल्याही अवस्थेतून जात असलो तरी आमचा उद्देश आणि आमचं ध्येय, आमच्या प्रत्येक कृतीमागचा उद्देश, आमच्या प्रत्येक कामाचा उद्देश परमेश्वराला संतुष्ट करणे असायला पाहिजे. कारण जर परमेश्वर आमच्याकडं पाहून संतुष्ट आहे, जर परमेश्वर आमच्याकडं पाहून आनंदी आहे, तर आमच्यासाठी त्यामध्ये फार मोठी धन्यता आहे. नाहीतर आम्ही काही करू द्या, आम्ही कितीही काही प्राप्त करू द्या, परंतु जर परमेश्वर आमच्या जीवनासंबंधाने संतुष्ट नाही, जर परमेश्वर आमच्या जीवनासंबंधाने आनंदी नाही, तर प्रियांनो, सर्व गोष्टी आमच्यासाठी व्यर्थ ठरतात. या ठिकाणी त्या परमेश्वराच्या दिवशी सफन्या म्हणतो की परमेश्वर या लोकांसाठी स्वतः आनंदी आहे. तो स्वतः आनंदी आहे. त्या परमेश्वराचं प्रेम जे आहे ते स्थिर आहे. परमेश्वराचं प्रेम स्थिर आहे आणि तो या लोकांसंबंधाने त्या ठिकाणी आनंदी आहे. प्रियांनो, परमेश्वराचा दिवस हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा दिवस देखील आहे. 18 ते 20 वचने. जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात, त्यांना मी एकत्र मिळवीन. त्यांच्यावर निंदेचा भार पडला आहे. पहा, त्या समयी तुला पिळणाऱ्या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेली परत आणेन. अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करेन.
त्या समयी मी तुम्हाला आणून एकत्र करीन. तुमच्या डोळ्या देखत तुमचा बंदिवास उलटवीन. तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रास तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करेन. परमेश्वराचा दिवस हा प्रतिष्ठा नावलौकिक प्राप्त करून देणारा दिवस म्हणून सफन्या या लोकांच्या समोर तो ठेवतो. देवासाठी रडणारे लोक, निंदा सहन करणारे लोक. वचन 18 मध्ये ज्याचा उल्लेख सफन्या करतोय की त्या सणाच्या मेळ्याची आठवण करून लोक रडतायत, त्यांच्यावर निंदेचा भार झालेला आहे. प्रियांनो, परमेश्वरासाठी, त्याच्या कामासाठी रडणारे, परमेश्वरासाठी निंदा सहन करणारे, परमेश्वर देव त्यांना आशीर्वादित करणारा, त्यांचं नावलौकिक करणारा, जरी अप्रतिष्ठा झाली होती परंतु पुन्हा एकदा त्यांची प्रशंसा आणि त्यांना नावलौकिक प्राप्त करून देणारा परमेश्वर आहे. त्यांचा बंदिवास उलटवून त्यांना गौरव प्राप्त करून देणारा हा परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वराचा दिवस अजून पुष्कळ काही परमेश्वराच्या दिवसासंबंधाने आम्हाला या पुस्तकामधून शिकण्यासारखं आहे. परंतु आज परमेश्वराचा दिवस आणि तारण, जेव्हा हा विषय मी तुमच्या समोर ठेवलेला आहे, प्रियांनो, परमेश्वराचा दिवस आणि तारण जो पुनर्स्थापनेचा, शुद्धीकरणाचा दिवस आहे, परमेश्वराबरोबर आनंद करण्याचा दिवस आहे, पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा हा दिवस आहे. प्रियांनो, आज संपवत असताना हा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवत आहे आणि मी संपवत आहे की ह्या परमेश्वराच्या दिवशी आम्हास काय प्राप्त होईल. स्वतःला हा प्रश्न करा की परमेश्वराच्या दिवशी मला काय प्राप्त होईल. अध्याय 1, 2, 3 अध्यायाची 8 वचने वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल न्याय, शासन आम्हाला प्राप्त होईल, किंवा आज जे वचन आम्ही ऐकत आहोत तारण आणि आनंद प्राप्त होईल. परमेश्वराच्या दिवशी मला काय प्राप्त होणार आहे. त्या परमेश्वराचा न्याय, त्याचं शासन, ह्याला मी सामोरे जाणार, ते मला प्राप्त होईल, किंवा मग मला तारण आणि आनंद त्या दिवशी प्राप्त होईल. प्रियांनो, या आपले डोळे बंद करूया, कारण आपल्याला माहीत आहे की काय केल्याने आम्हाला परमेश्वराचं शासन आणि न्याय प्राप्त होईल आणि काय केल्याने आम्हाला तारण आणि आनंद प्राप्त होईल, हे आम्हाला माहीत आहे प्रियांनो. आणि म्हणून आज स्वतःला हा प्रश्न करा की मला काय प्राप्त होणार आहे. परमेश्वराच्या दिवशी जे सर्व दुर्जन आहेत, जे सर्व दुष्ट आहेत, जे अवाज्ञा करणारे आहेत, जे परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी करणारे आहेत, सर्व प्रकारचं कपट आणि वाईट करणारे जे आहेत, प्रियांनो, ते परमेश्वराच्या न्यायाला, त्या परमेश्वराच्या त्या शासनाला ते लोक सामोरे जातील. परंतु जे लोक परमेश्वराचं भय धरतायत, जे आपल्या जीवनाकडून त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, ते तारण आणि आनंद प्राप्त करतील. आज मला काय प्राप्त होईल, कारण परमेश्वराचा दिवस हा आजच आहे. उद्याची संधी कदाचित आम्हाला नसेल, आज संधी आहे, आज तो दिवस आहे. तारणाचा दिवस आजच आहे. होय पवित्र देव बापा, आज आम्ही काय आहोत हे समजण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. आज आम्हाला काय प्राप्त होईल हे समजण्याकरिता तू आम्हा समज दे प्रभूचे. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाची इच्छा आहे की आम्हाला आनंद प्राप्त व्हावा, त्या तारणामध्ये आम्ही असावं प्रभूचे. परंतु त्याच वेळेस आमची दुर्बलता देखील आमच्या समोर आहे, आमचे अपराध देखील आमच्या समोर आहेत. पवित्र देव बापा,
तू आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर. आणि पवित्र देई बापा, तुझ्या त्या मोठ्या आणि महान दिवशी प्रभू तो तारण, तो आनंद आम्ही अनुभवावा प्रभूची, याकरिता आज आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावरून उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.